Hello everyone, welcome back to our YouTube channel देशमुख कोचिंग MS23 #स्मार्ट स्टडी किट. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनल वरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, ऑलरेडी आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा लेसन स्टार्ट केला होता. 10th क्लास महाराष्ट्र बोर्ड SSC हा लेसन आपण स्टार्ट केला होता. त्याचा लेक्चर नंबर 1, 2 आणि 3 सुद्धा काय झालं होतं, कंप्लीट झालं होतं. आजचा जो लेक्चर आहे तो असणार आहे लेक्चर नंबर 4, ज्याच्यामध्ये की आपण लेक्चर नंबर 3 पर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 1.1 ऑलमोस्ट सगळंच क्लिअर केलेला आहे. आणि आता लेक्चर नंबर 4 मध्ये आपण न्यू जो काही प्रॅक्टिस सेट आहे आपला तो स्टार्ट करणार आहे, जो की पूर्ण ग्राफ वरती डिपेंडिंग आहे. ठीक आहे, म्हणजे मिनिमम ग्राफ वरती डिपेंडिंग आहे. एकच क्वेश्चन आहे जो की विदाउट ग्राफचा आहे. सो डायरेक्ट जास्तची बडबड आतापर्यंत तुम्ही मला ओळखलं असेल की कोण आहे मी, काय आहे, काय नाही, काय नाही, सगळ्या झंझटी समजल्या असतील. आता एक लक्षात ठेवा, डायरेक्ट आपण मुद्द्याची बात करू. प्रॅक्टिस सेट 1.2 कारण लवकरात लवकर आपल्याला सिलेबस कंप्लीट करून त्याच्यावरती रिव्हिजन घ्यायची आहे. ठीक आहे, शेवटपर्यंत बनून राहा किंवा स्किप करू नका, ही माझी अपेक्षा आहे. ठीक आहे, स्टार्ट करूयात आपण. प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 हा प्रॅक्टिस सेट स्टार्ट करायचा पहिला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1, completed the following table to draw a graph. Completed following table to draw a graph of the equation असा क्वेश्चन आहे पहिला. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चन असा आहे. याच्यामध्ये आपल्याला ग्राफ काढायचा नाहीये, बिकॉज आता इथे काय सांगितलं, कंप्लीट करायचा फॉलोइंग टेबल. कोणता टेबल कंप्लीट करायचा आहे? टू ड्रॉ अ ग्राफ ऑफ इक्वेशन. इक्वेशनचा जो ग्राफ काढण्यासाठी लागणारा टेबल आहे तो ग्राफ टेबल आपल्याला काय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दिले x + y = 3 and x - y = 4 आणि इथे काय केलंय, अशा पद्धतीचा बॉक्स दिलाय. इथं आणि या साइडला एक दिलेलं आहे. एकच मिनिट, थोडंसं लहान झालं. 1 2 3 1 2. आता हे जे इक्वेशन आहे त्याच्यासाठी हा बॉक्स आहे, या इक्वेशन साठी हा बॉक्स आहे. इथं लिहितात x y x, y x y x, y. आता इकडे बघा, x ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे. याच्यात x ची व्हॅल्यू दिली 3, इथं दिले 5, इथं दिले 3, इथं दिले 3,0 आणि इथं काय दिले 0,3. तसंच इकडच्या साईडला दिले आपल्याला 0 - 1 0 - 4 0 - 4. आता याला सॉल्व्ह करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं तुम्हाला x ची व्हॅल्यू 3 दिसते. इथं काय दिले x, y x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू. लास्ट प्रॅक्टिस सेट मध्ये आपण काय केलं होतं, सोल्युशन इज x, y = असं केलं. त्याच पद्धतीने x, y = 3,0 म्हणजे x आपला 3 आहे, मग y किती असणार आहे, 0 असणार आहे. तसंच इथं पण x आपला 0 आहे, y किती आहे, 3 आहे, मग x किती, 0. आता राहिली गोष्ट ही मधल्याची. तुम्हाला काय सांगितलं, इक्वेशन हे x + y = 3 हे इक्वेशन आहे. याच्यामध्ये y ची व्हॅल्यू दिली आहे, ती y ची व्हॅल्यू इथे ठेवू = 3. इथं प्लस x = इकडे 3 ऑलरेडी होते, 5 तिकडे गेले तर -5 प्लस मायनस सबट्रॅक्शन. 5 मधून 3 गेले किती राहिले, 2. मोठ्या नंबरचं साइन x will be equals to -2. इथे लिहायचं -2 आणि इथे लिहायचं -2,5. इथपर्यंत काय अवघड आहे का? एकदम इझी, एकदम सिंपल टॉपिक आहे, जे लिनियर इक्वेशन मध्ये पुट करायचं. पुट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1 2 त्याच पद्धतीने करायचं. आता इथं y ची व्हॅल्यू दिली, मग काय करायचं, पुट y = 0 इन इक्वेशन. इक्वेशन काय आहे, x - y = 4. मग x - y किती आहे, 0 = 4. मग x will be equal to काय भेटलं आपल्याला, 4 भेटलं. इथं 4 देऊन टाकायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय पुट करायचं आपल्याला, पुट x is equals to -1 in equation
इन इक्वेशन. आता x ची व्हॅल्यू -1 दिली आहे, मग ती पुट करायचे. इक्वेशन काय आहे? x - y = 4. ठीक आहे. आता x किती दिला? -1 - y = 4 -y -1 तिकडे गेल्याच्या नंतर प्लस होतील +1 मायनस साइन पलीकडे पाठवून 4 + 1 5 अगोदर. ठीक आहे. मायनस साइन पलीकडे गेल्याच्या नंतर याला मायनस करतात म्हणजे y -5. ह्या गोष्टी कळाल्या. आता x आणि y माहिती म्हणल्यावर x, y काय येईल? x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू. इथं पण x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू. अशा पद्धतीने हा जो काही ग्राफ टेबल आहे, ग्राफ बनवण्यासाठी उपयोगी ठरणारा टेबल आहे, हा अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. एकदम फास्ट आहे, एकदम इझी आहे, एकदम म्हणजे रिलेटेबल आहे किंवा एकदम स्मार्ट पद्धतीने आपण सोडवू शकतो. ठीक आहे. तर हे पटकन लिहून घ्या. आपण काय करणार आहे, लगेच नेक्स्ट जे काही क्वेश्चन आहेत त्यांच्याकडे फिरणार आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. एकदम इझी आहे. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टोटल 6 क्वेश्चन आहेत. किती आहेत? 6. म्हणजे हे प्रॅक्टिस सेट 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चन झाला तुमचा. 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चन झाला. आता अदर जे काही क्वेश्चन आहेत त्याच्यातला इकडे बघा. आता क्वेश्चन नंबर 2 जो असणार आहे त्याच्यातला एक क्वेश्चन मी बोर्ड वरती सॉल्व्ह करून देणार आहे आणि अदर जे काही क्वेश्चन आहेत ते एका नवीन लेक्चर मध्ये म्हणजे लेक्चर नंबर 5 मध्ये तुम्हाला ग्राफ पेज वरती तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2, solve the following simultaneous equation graphically. ग्राफिकली. ठीक आहे. सॉल्व्ह करायचे ते खालचे जे काही म्हणजे इथे सॉल्व्ह आल्याच्या नंतर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. सेम इक्वेशन आहेत आपले. इथे काय आहे? x + y = 6 आणि दुसरं इथे म्हणजे x - y = 4. हे दोन इक्वेशन दिलेत. आता हे फर्स्ट स्टेप आपलं सगळ्यात पहिली स्टेप काय असते आपली? एका खाली एक मांडून घ्यायची. पण ह्याच्यात एका खाली एक मांडून घ्यायची गरज नाही. दोन बॉक्स काढायचे. काय काढायचे? दोन बॉक्स ड्रॉ करून घ्यायचे. म्हणजे मगाशी जे टेबल काढला होता आपण त्या पद्धतीचा हा टेबल असणार आहे. मगाचा जो क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामध्ये फक्त आपल्याला टेबल काढायचा होता. याच्यामध्ये ग्राफ काढून x ची आणि y ची व्हॅल्यू काय येईल ते सांगायचं. हा एक टेबल झाला आणि हा एक दुसरा टेबल झाला. ठीक आहे. मिनिमम 3 ठेवायचे, मॅक्झिमम 3 पेक्षा जास्त असं काहीतरी करू शकता तुम्ही. म्हणजे 3 बॉक्स इथले काढायचे, त्यापेक्षा जास्त काढायची काही एक अर्थार्थी गरज नाही. इथं असतं x, इथं असतं y, इथं असतं x, y. ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली. त्याच्यानंतर इथं पण x, y. ठीक आहे. आता x चे काय नंबर मनाने घ्यायचे? मी घेतलं 1, 2 आणि 3. हे इमॅजिन करून काही पण घेऊ शकता तुम्ही. 100, 1000 ला काही घेऊ शकता. मी 1 2 3 घेतले सोपं जाऊ म्हणून आणि इथं पण 1 2 आणि 3 घेतले. आता मला x चे, आता हा जो बॉक्स आहे तो या इक्वेशनचा बॉक्स आहे. x + y = 6 आणि हा बॉक्स आहे x - y = 4 याचा. ठीक आहे. मी नंबर मनाने घेतले. आता पुढे काय करणार आपण? x इथं आपल्याला माहिती आहे x + y = 6 आहे आणि याच्यामध्ये जी काय x ची व्हॅल्यू आहे ती मी काय धरली आहे? 1 धरली आहे. 1 + y = 6. y = 6 - 1 y = 5. y ची व्हॅल्यू किती आली? 5 आली आणि आपण सोल्युशन लिहू शकतो 1,5. त्याच्यानंतर सेकंड बघा वापस x + y = 6. आता x ची व्हॅल्यू 2 घेऊ. 2 + y = 6. y = 6 - 2. y = 6 मधून 2 गेले किती राहिले? 4 राहिले. आता नेक्स्ट x ची व्हॅल्यू 3 घेऊ. x + y = 3. x ची व्हॅल्यू किती आहे? एक मिनिट, इथं 6 आहे. 6. x ची व्हॅल्यू 3 + y = 6. y = 6 - 3. y = 3. काय अवघड आहे का? एकदम इझी आहे. एकदम इझी. आपल्याला इथं 3 भेटलं. मग आपण x, y लिहू शकतो 2, 4 आणि 3, 3 अशा पद्धतीने लिहू शकतो. आता त्याच्यानंतर बघा इथं x ची व्हॅल्यू 1 आहे. याचं मी लगेच पुढे सोडवतो. हे कोणत्या इक्वेशन साठी? या इक्वेशन साठी, इक्वेशन 2 साठी.
x मायनस वाय इज इक्वल्स टू 4, x ची व्हॅल्यू 1 मायनस वाय इज इक्वल्स टू 4, हे 1 पलीकडे गेले तर मायनस होतात, म्हणजे इकडे काय राहिले मायनस वाय इज इक्वल्स टू 4 मायनस 1, 4 मधून 1 गेले किती राहिले 3, आणि इकडच्या साईडला मायनस वाय, हे मायनस वाय पाहिजे का आपल्याला, नाही तर प्लस वाय पाहिजेत म्हणल्यानंतर हे मायनस साइन त्याला दिलं, y इज इक्वल्स टू मायनस 3. काय अवघड आहे का. त्यानंतर सेकंड घ्या, x मायनस वाय इज इक्वल्स टू 4 मायनस वाय इज इक्वल्स टू 4, याला x ला किती मानलं 2 मानलं, तर मायनस वाय इज इक्वल्स टू 4 मायनस 2 मायनस वाय इज इक्वल्स टू 2, मग y इज इक्वल्स टू मायनस 2. कसं केलं, हे y ला मायनस साइन आहे पलीकडे दिल्याच्या नंतर 2 ला मायनस साइन केलं. आता x ला 3 मानू, 3 मायनस y इज इक्वल्स टू 4 मायनस y इज इक्वल्स टू 4, 3 प्लस तिकडे गेल्यानंतर मायनस 3 इज इक्वल्स टू 1 राहिले, y इज इक्वल्स टू मायनस 1. ठीक आहे, काय अवघड आहे का. आता याला खाली लिहून घेऊ, x y x y सॉरी x y लिहिलं मी इथं 1 मायनस 3 2 मायनस 2 आणि 3 मायनस 1 हे तिन्ही लिहून घेतले. आता याला पुढे सॉल्व्ह कसं करायचं हे झाला फक्त टेबल, जो की आपण पहिल्या क्वेश्चन मध्ये सुद्धा पाहिला होता. आता इथं आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. काय करायचंय, सॉल्व्ह करायचं. याचा नक्कीच तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतलेला असेल. याला आता इथून पुढे काय करायचं, आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सॉल्व्ह करायचं म्हणजे ग्राफ बनवायचा, ग्राफ मध्ये सगळे पॉइंट लिहायचे, त्याला एका लाईनने जॉईंट करायचं आणि जे काय पॉइंट आपल्याला भेटतील ते पॉइंट म्हणजे एक्स सर्व. आता तुम्ही म्हणताल सर हे पण x, y हे पण x, y सगळे निघले, पण हे पॉइंट आहेत हे पण बरोबर आहेत, पण हे प्रॉपर पॉइंट आहेत का, नाही. तर आपल्याला दोन्ही इक्वेशनचा जे प्रॉपर पॉइंट भेटणार आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. ठीक आहे, मग आपण काय करू शकतो, सरळ ग्राफ कसा काढणार, एक असते ग्राफ मध्ये x ऍक्सिस आणि एक असते y ऍक्सिस. ही काढली मी y ऍक्सिस आणि ही काढली x ऍक्सिस. आता बोर्ड वरती काही जणांना समजतंय म्हणून हा एवढा एकच क्वेश्चन बोर्ड वरती सॉल्व्ह करून देणार आहे. अदर सगळे जे काही क्वेश्चन असतील ते मी कशावरती आपलं स्क्रीन वरती सोडवण्याचा प्रयत्न करतोय, पेज वगैरे डाउनलोड करून. ठीक आहे, ही असते आडवी असते x ऍक्सिस आणि उभी असते y ऍक्सिस. ठीक आहे, x ऍक्सिस आणि y ऍक्सिस. आता प्रत्येकाची काय गरज नाही, फक्त आणि फक्त या दोन चार्ट कडे लक्षात द्यायचं. आता पहिला चार्ट समजून घ्या, x, y काय 1, 5 म्हणजे इथं अगोदर मला लिहून घ्यावं लागेल 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4 -5. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडच्या साईडला -1 -2 -3 -4 -5. इथं वरच्या साईडला काही 1, एक मिनिट हे 1 थोडंसं वरती जाईल, इथं 1 2 3 4 5. आता तुम्ही म्हणताल सर हा अंदाजे घ्यायचा का, अंदाजे घ्यायचं नसतं, तिथं ग्राफ बुक मध्ये ऑलरेडी सेंटीमीटर असतात. ठीक आहे, आता हे मी काय केला, ग्राफ डाउनलोडच म्हणतोय, लिहून घेतला. आता काय करायचं, याच्यावरती जे काय आपल्याला पॉइंट दिसतात ते पॉइंट याच्यावरती कुठे येतात ते बघायचं. पहिलं काय आपलं 1, 5 म्हणजे x. 1 हे कशाचं आहे, x चं, आणि 5 y चं आहे, पण x चं y चं, x y. मग x चा 1 इथं, x चा 1 कुठे इथं, आणि y चा 5 कुठे इथं, म्हणजे हे y चा 5 असा पुढे आला तर इथं येतो आपल्याला, आणि इकडून खालून काय हे असा 1 चा पॉइंट भेटला आपल्याला इथं, म्हणजे हे x, y इथे येईल. एक मिनिट, हे ऍक्सिस चं थोडंसं तिसरीकडे लिहितो, y ऍक्सिस. ठीक आहे, आता इथं 1 x वरचा 1 आणि y वरचा 5 आपल्याला पॉइंट कुठे भेटतो, इथं भेटतो. या पॉइंटला नाव देऊन घ्यायचं 1, 5. त्यानंतर दुसरा पॉइंट x वरती 2 y वरती 4, म्हणजे आपल्याला कुठे भेटणार आहे 4 असं इथपर्यंत 2 पर्यंत आल्यानंतर इथं पॉइंट भेटतो आपल्याला. हा काय आहे 2, 4. त्याच्यानंतर 3, 3 आहे. 3 कुठे आहे, x वरती 3 इथे आहे आणि y वरचा 3 कसा आहे, प्लस आहे दोन्हीकडे, म्हणून हे 3 कुठे यायला लागलं, एक सरासर इथे यायला लागलं. हे तिन्ही पॉइंट जे आहेत ते काय करायचे, जॉईंट करून घ्यायचे असे एका रेषेत घेतले, जॉईंट करून. आणि याला पुढे काय करायचं, लांब वाढवायची पार लाईन आणि त्याच्यावरती लिहायचं कशाचं इक्वेशन आहे, x प्लस y इज इक्वल्स टू 6. या इक्वेशनची काय सेगमेंट किंवा हा एरो तयार केलेला आहे किंवा लाईन तयार केलेली आहे. आता त्याच्यानंतर याचं बघून घेऊ आपण, x वरती 1 y वरती -3. x चा 1 y चा -3 इथं येईल, इथं लिहायचं 1, -3.
त्याच्यानंतर 2 -2 2 -2 हा 2 इथं खाली इथपर्यंत येतोय आणि हा 2 इथपर्यंत जातोय, याला लिहायचं 2 -2. त्याच्यानंतर 3 -1 3 आणि याचा -1 इथे येईल, हा काय आपला 3 -1. आता ह्या रेषेला सुद्धा काय करायचं, असं जॉईंट करून घ्यायचं. ठीक आहे, असं जर जॉईंट करून घेतलं तर आपल्याला इथे एक नाव लिहून टाकायचं x - y = 4. ठीक आहे, आता इथे आपल्याला एक पॉइंट भेटतोय. काय भेटतोय? पॉइंट भेटतोय. हा कशाच्या वरती दिसतोय? x च्या 5 वर आलाय तो, जो काही पॉइंट येतो कशावर आलाय? 5 वरती, आणि y च्या 1 वरती. म्हणजे इथं काही 5, 1 अशा पद्धतीचा याचा आन्सर भेटलाय. आणि हे जे पॉइंट आपल्याला भेटतो दोन्ही इक्वेशनच्या ज्या लाईन एका ठिकाणी जॉईन करतात, तो पॉइंट म्हणजे आपलं सॉल्व्ह असतं. काय असतं? सॉल्व्ह म्हणजे x, y ची व्हॅल्यू. मग इथं आपल्याला सोल्युशन काय भेटतं? सोल्युशन इज x, y = 5, 1. आता हे बघा, इथं प्रॉपर ग्राफचा यूज न करता सुद्धा आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट झाली. ठीक आहे, म्हणजे ग्राफचा यूज करून सुद्धा होणार आहे. आता ही गोष्ट झाल्याच्या नंतर आपण ह्याला क्रॉस चेक कसं करणार? x ची व्हॅल्यू, आता या दोन्ही पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये या दोन्ही व्हॅल्यू पुट ऑन करायचं. मी पहिलं इक्वेशन घेतलं x + y = 6. आता x किती आहे आपला? 5 + y किती आहे? 1 = 6 येते का? 5 + 1 6 = 6. म्हणजे हे इक्वल आलं, म्हणजे हे आपल्या व्हॅल्यू काय बरोबर आहेत. किंवा ह्या इक्वेशन मध्ये टाकू x - y = 4. x किती आपला? 5 - 1 = 4. 4 = 4. इथं पण काय होते? प्रूफ होते की दोन्ही इक्वेशन सॉरी, या दोन्ही व्हॅल्यू बरोबर आहेत. हे दोन्ही व्हॅल्यू आणि यांचं जे काही ऑपरेशन केले ते = 4 यायला लागले. म्हणून इथं आपलं काय व्हायला लागलं? इक्वेशन सोल्युशन बरोबर भेटलेले. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण टेबल तयार करू शकतो. त्याच्या थ्रू आपण ग्राफ सुद्धा बनवू शकतो. बाकीचे जे ग्राफ आहेत सगळे आता प्रत्येक ह्याच्यावरती देणं पॉसिबल नाही. पटापट झटाझट आपण स्क्रीन वरती ते शिकून टाकू. लेक्चर नंबर हा किती आहे? 4 आहे. लेक्चर नंबर 5 मध्ये आपण जे काही रिमेनिंग ग्राफ राहिले ते सगळे क्लिअर करून टाकू. हा लेक्चर समजला असेल तर लाईक करा. आज आता तुमच्या लक्षात राहणार, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, आणि जे काही आपलं बेल आयकॉन आहे, काय अशा पद्धतीची घंटी आहे, ही घंटी काय म्हणते त्याला, अशी प्रेस करायला विसरू नका. जोरदार ड्रॉइंग व्यवस्थित आली नाही. ओके, सो आजच्यासाठी एवढंच. गुड बाय एव्हरीवन.